कारण एक चळवळीतल्या कार्यकर्त्याला जर या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय मिळत असेल तर या ठिकाणी मला असं वाटत नाही फलटणमध्ये त्यांच्या दरबारात गेल्यानंतर, त्यांच्या राजवाड्यात गेल्यानंतर कोणताही सर्वसामान्य व्यक्ती असेल त्या ठिकाणी सन्मान मिळाल्याशिवाय राहत नाही. तुमचं स्वागत आहे. काय काय सांगालच्या खास एपिसोडमध्ये. नमस्कार मंडळी, आज आपण फिरत असताना फलटण नगर परिषदेचा आढावा घेतोय आणि फलटण नगर परिषदेचा आढावा घेत असताना आपण पोहोचलो नाना पाटील चौकामध्ये आणि चहाच्या निमित्तानं आपण थांबलो होतो. परंतु इथं प्रचारादरम्यान आपल्याला एक सोमवार पेठेतील उमेदवार भेटलेत. काय त्यांचा कल आहे आणि कशा पद्धतीने निवडणुकीला फेस करतात, त्यांच्या विकासाचा अजेंडा काय आहे आणि सोमवार पेठेत विकास झालाय का ते निवडून आल्यानंतर करणार आहेत, निवडणुकीला सामोरे जातात. आपल्याबरोबर मंगेश आवळे आहेत. थेट आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. कोण उभं राहिले तुमच्यातलं? माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधून माझ्या मातोश्री लक्ष्मी प्रमोद आवळे आणि राहुल पवार आरडी यांच्या मातोश्री सुमन रमेश पवार आणि नगराध्यक्ष फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असणारे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर उभे आहेत. आणि प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी मध्यंतरी तुम्ही तुमच्या माध्यमातून सर्व लोकांची प्रतिक्रिया पाहिली असेल. त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या ठिकाणची परिस्थिती आहे, त्या ठिकाणी विकासाचा प्रश्न असेल, असंख्य प्रश्न असतील आणि त्या ठिकाणी 25 वर्ष एका सत्ताधारी असणारा स्थानिक नेता 25 वर्ष बिनविरोध निवडून येण्याचं काम करत होते. परंतु 25 वर्षात त्या ठिकाणी त्यांना कुणीही विरोध केला नाही आणि या ठिकाणी आज 2025ची निवडणूक आहे फलटण नगर परिषदेची. या ठिकाणी त्यांच्या विरोधात 10 ते 11 फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. विषय एवढाच आहे, आमचं धोरण आणि आमचा अजेंडा एकच असेल. सोमवार पेठेमधील जो विकास रखडलेला गेले 25 वर्ष राहिलेला आहे ती प्रथम आम्ही विकास करण्याचं आम्ही काम करणार आहे. सर्वसामान्य लोकांना माझा प्रश्न आहे तुम्हाला की सोमवार पेठ हा मागास प्रवर्ग मोडला जातो आणि तिथं प्रचंड प्रमाणात दुर्बल घटक आहेत, अत्यंत मागासवर्गीय समाज तिथं मानला जातो आणि यामध्ये तुम्ही जे आता कशा पद्धतीने उभं राहिलाय आणि तिथं विकासाचा अजेंडा जो सोमवार पेठेत बघितलं की गटरे नाले अशा पद्धतीने मोठा आपल्या पुढं प्रश्न आहे, हा कसा सोडवणार तुम्ही जर नगरसेवक झाला तर, तुमच्या मातोश्री नगरसेवक झाले तर? नक्कीच साहेब, तुम्ही आता पाहिलं असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या माध्यमातून सर्व त्या ठिकाणचा आढावा घेत आहे. त्या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस असेल ते अज्ञान आहे आणि गोरगरीब शोषित पीडित वंचित त्या ठिकाणी लोक राहत आहेत. त्यांचाच गैरफायदा घेऊन त्या ठिकाणच्या जी स्थानिक नगरसेवक होते त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी आमच्यासारखी शिकला सवरलेली मुलं या ठिकाणी आमच्या मातोश्रीचा आम्ही उमेदवारी अर्ज भरून सर्वसामान्य कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांचा त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे. त्या ठिकाणी शैक्षणिक प्रश्न असेल, बौद्धिक विकास असेल, त्या ठिकाणी गेले 25 वर्ष त्या ठिकाणी वाचनालय केलं होतं, परंतु अद्याप देखील त्या ठिकाणी पेपरसुद्धा आला नाही. आमचं एकच धोरण आहे, प्रथम आमची या ठिकाणी मातोश्री जर या ठिकाणी आपण निवडून आली तर प्रथम आमचा जो पहिला विषय असेल ते वाचनालयाचा असेल. त्या ठिकाणी वाचनालय प्रथम करणार आहे आणि वाचनालयाच्या माध्यमातून झाली पाहिजे लोक तिथली 100% सुशिक्षित झाल्याशिवाय ते सुज्ञान होत नाही. आणि सुशिक्षित पिढी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला शिक्षणही महत्त्वाचं आहे. शिक्षण घेतल्याशिवाय तो माणूस वैचारिक होत नाही, त्यांनी वाचन केल्याशिवाय तो माणूस वैचारिक होत नाही. त्यामुळे वाचन केल्याशिवाय म्हणजे वाचाल तर वाचाल म्हणून ह्या ठिकाणी प्रथम वाचनालयाची आम्ही या ठिकाणी पहिला आमचा जो विकासाचा प्रश्न आहे ती
वाचनालय, त्या ठिकाणी वाचनालयाचा पहिला प्रश्न सोडवण्याचं आम्ही काम करणार आहे. बाकीचं त्याच माध्यमातून या तुमच्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोयी देखील आहेत, गटरे, नाले किंवा अजून रस्ते नाहीत तिथं. लोकांचं अज्ञान आहे मोठ्या प्रमाणात की आपल्याला दर देत असेल कोणतं नगरसेवक देतो. या माध्यमातून तुम्हाला काय वाटते, तुम्ही या प्रभागाचं उमेदवार आता तुम्ही झालाय, काय वाटते तुम्हाला? खरंच हे नक्कीच अज्ञान- साहेब, तुम्ही सांगितलेला प्रश्न ही महत्वाचा आहे. याचं कारण गेले 25 वर्ष त्या ठिकाणी आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी त्यांच्या माध्यमातून, राजे कुटुंबाच्या माध्यमातून तिथं जी विकास असा झालेला आहे त्यांनीच केलेला आहे. मग त्यामध्ये पाण्याची टाकी असेल, असंख्य विषय असतील, परंतु त्या ठिकाणी जी स्थानिक सत्ताधारी नगरसेवक आहे त्यांनी कागदपत्री काम दाखवून परंतु कागदावरच काम दाखवायची, कृतीत मात्र केलेली कुठलीही कामं नाहीत. असं असंख्य माझ्याकडे कागदपत्र आहेत. ती नक्कीच मी वेळ आल्यानंतर आपणाला दाखवणार आहोत. एवढेच या ठिकाणी साहेब मी बोलतो. या ठिकाणी आम्हाला दहशतमुक्त, दडपशाहीमुक्त आणि खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवण्यासाठी, लोकशाही जिवंत राहण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला लढायचं आहे. सर्वसामान्य माणूस ह्यो स्वतंत्रपणे जगला पाहिजे. पाहिलंच असेल तुम्ही साहेब, मी गेल्या 8 दिवसापासून पाहतोय तुम्ही फलटण शहरामध्ये तुमच्या चांगल्या पद्धतीनं पत्रकार परिषद असेल, आढावा असेल, चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. तुम्ही जी मला प्रश्न विचारलेला आहे की या ठिकाणी मनासारखा राजासारखं मन कुणाचं असेल, तर आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. या फलटण शहराला एक माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला, गरीब कुटुंबातला व्यक्तीला खऱ्या अर्थानं 9 वर्ष मी सामाजिक चळवळीमध्ये काम करत होतो आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून मी बरेच सामाजिक काम केलेलं आहे. त्यांनी ती पाहिली आणि पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं कुणाला न्याय दिला पाहिजे आणि कोण ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करेल, खऱ्या अर्थानं मला माझ्या मातोश्रीला उमेदवारी देण्याचं सर्व राजकुटुंबांनी आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी काम केलेलं आहे. आम्ही त्यांचं मनापासून ऋणी आहे. चळवळीतल्या कार्यकर्त्याला जर या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय मिळत असेल तर या ठिकाणी मला असं वाटत नाही फलटणमध्ये त्यांच्या दरबारात गेल्यानंतर, त्यांच्या राजवाड्यात गेल्यानंतर कोणताही सर्वसामान्य व्यक्ती असेल त्या ठिकाणी सन्मान मिळाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी फलटण शहरामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबातला एका व्यक्तीला जर या ठिकाणी उमेदवारी मिळत असेल आणि माझ्यासारखा गरीब कार्यकर्ता नगरसेवक होत असेल, याचं श्रेय कोणाला असेल? आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि राजे कुटुंबाला असेल.